जय हिंद मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, MST CET PCB ग्रुपचे हॉल तिकीट रिलीज झाले आहे. आजपासनं तुमची एक्झाम असणार आहे 21 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत. तुम्ही हॉल तिकीट कशा पद्धतीने मोबाईलवरूनच डाउनलोड करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला क्रोमवर CET सेल टाकायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देत आहोत. त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा पोर्शन दिसेल. आता PCMची एक्झाम चालू आहे 17 तारीखपासून. PCBची एक्झाम 21 तारीखपासून सुरू होणार आहे, 21 ते 26 तारीखपर्यंत. तर बघा, त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा पोर्शन दिसेल. तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. इथे लिहून आहे CET एक्झामिनेशन पोर्टल. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी ID आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन मेल आहे, रजिस्ट्रेशन ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचा पोर्शन येणार. कॅन्डिडेटचं नाव वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी हॉल तिकीट ॲडमिट कार्ड लिहून आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी MST CET PCB 2026 दिसत आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन आहे. बघा, ॲप्लिकेशन ID, कॅन्डिडेट्स नेम आणि या ठिकाणी डाउनलोड आहे. तर डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी दिसणार आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट आलेलं आहे, परंतु हॉल तिकीटमध्ये फक्त कोणत्या ठिकाणी एक्झाम आहे, डिस्ट्रिक्ट आणि तालुका आणि किती तारीखला एक्झाम आहे, फक्त तेवढंच या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. तर तुमचं जे सेंटर नेम असणार आहे ते तुम्हाला 17 एप्रिलला दिसणार आहे. ठीक आहे. तर 17 एप्रिलपासून एक्झाम आहे. 21 एप्रिलपासून एक्झाम असणार आहे आणि 17 एप्रिलला तुमचं हॉल तिकीटमध्ये एक्झाम सेंटर आणि कोणत्या ठिकाणी एक्झाम आहे ते सगळं दिसणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता हॉल तिकीट. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.